आपल्यासोबत आमदार प्रकाश सुर्वे जोडले गेलेले आहेत। प्रकाशजी, अत्यंत निंदनीय घटना म्हणावी लागेल। असे गोळीबार थेट लाईव्ह वरती, फेसबुक लाईव्ह वरती होतात, आपली प्रतिक्रिया? जे काय घडलेलं आहे ते मी टीव्हीवर बघितलं। तुमच्या पक्षाची बैठक चालू होती 16-17 अधिवेशनाबाबत। तिथे बैठकीनंतर फार मला धक्का लागला, कारण अभिषेक घोसालकर माझा मित्र आहे आणि मित्र असो कुठल्याही पक्षाचा कोणी असो, पण जनप्रतिनिधीवर अशा प्रकारे हल्ला होणं हे फार निंदनीय घटना आहे। अरे प्रकाश सुर्वेजी, तुम्ही सांगा, तुम्ही सत्तेत आहात, सत्तेचे आमदार आहात आता। हा, काही दिवसापूर्वी गणपत गायकवाड स्वतः एक आमदार, तुमचे सहकारी, हातात बंदूक घेता पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या जाळता, 6 गोळ्या जाळल्या जातात, त्यात तो माजी नगरसेवक वाचतो। आज या नगरसेवकावर गोळीबार होतो। चाललंय तरी काय महाराष्ट्राच्या राजकारणात? तर साहेब, कशामुळे झालं, काय झालं त्याचं मला कल्पना नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे। आता हे जे काही घडलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो। ज्यांनी काय कोणी केलंय त्याचा मी जाहीर निषेध करतोय आणि असं घडायला नाही पाहिजे। एक जनप्रतिनिधी असा हल्ला होणं फार चुकीचं आहे। सुर्वे साहेब, तुम्ही मला सांगा की निश्चितपणे याचा निषेध झाला पाहिजे का? तर निषेध झाला पाहिजे। तुम्ही निषेध करताय का? स्वागत आहे, उत्तम, तुम्ही निषेध करताय। पण महाराष्ट्रातल्या जनतेने काय बघायचं? व्हॉट्सअप लाईव्ह वरून, फेसबुक लाईव्ह वरून अशा पद्धतीचे दृश्य बघायची। तुमचा आमदार गोळ्या झाडतोय, दुसऱ्या नगरसेवकावर गोळीबार होतोय, तिकडे काय तर कोणी हत्यारं काढून फिरतंय, मोठे मोठे गुंड मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणून मंत्रालयात पोहोचतायत, मग त्यांची महाराष्ट्रात काय ते एक परेड काढली जाते। चाललंय तरी काय महाराष्ट्रात? ज्यांनी कुणी केलंय त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, याबाबत मुख्यमंत्री मोदींना पत्र देणार आहे, उपमुख्यमंत्री मोदींना पत्र देणार आणि अशांवर कडक कारवाई केली जाईल। चला, आपण विचार करूयात की अशांवर कडक कारवाई होईल आणि महाराष्ट्रातली ही जी अत्यंत दयनीय आणि चिंताजनक अशी परिस्थिती आहे, ती परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार ही जबाबदारी स्वीकारून यांना वठणीवर आणेल आणि अशा लोकांना योग्य ती शिक्षा करेल अशी अपेक्षा करूयात। तुम्ही उत्तम असे आमदार आहात, तुमच्याकडून ही अपेक्षा करतो। तुमची ही प्रतिक्रिया, आमची ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया ही शासनापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा करतो।